तर नवीन सरकार आणि नवीन मुख्यमंत्र्यांबाबत महाराष्ट्रामध्ये सस्पेन्स कायम आहे। दरम्यान आजही देवेंद्र फडणवीस यांच्या घरी असलेल्या म्हणजे सागर बंगल्यावरती नेत्यांची येजाही पाहायलाच मिळतेय। गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेते सागर बंगल्यावरती दाखल झाले। छगन भुजबळ, सुहास कांदे हे देखील सागर बंगल्यावरती पोहोचले। त्यामुळे अजूनही येजा पाहायला मिळतेय। सुहास कांदे हे देखील सागर बंगल्यावरती पोहोचले तेव्हाची ही दृश्य पाहतोय। अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान यांच्याकडनं। भाग्यश्री, अनेक महत्त्वाचे आणि मोठे नेते सागर बंगल्यावरती येताना पाहायला मिळतात, मात्र अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा मुख्यमंत्री पदाची केली जात नाहीये किंवा सरकार स्थापन कधी केलं जाणार याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाहीये। या संदर्भात काही सुतोवाच झालंय का? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघतोय तर ज्या दिवशी रिझल्ट लागलाय त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सागर बंगल्यावर मोठी नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची रेलसेल आपल्याला पाहायला मिळते। भाजप 133 उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत, त्यामुळे एक मोठा भाऊ ठरलेला आहे महायुतीमध्ये। त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत भाजप मुख्यमंत्रीपद सोडणार नाही हे तर निश्चित झालेलं आहे। मात्र आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी एक चर्चा जी आहे किंवा अशी जी निश्चिती जी आहे ती सगळीकडनंच येताना पाहायला मिळते। मात्र आता जर आपण बघितलं तर अनेक नेते जे आहेत, शिवसेना असेल, महायुतीतले मित्रपक्षातले राष्ट्रवादी काँग्रेस असेल, असे विविध पक्षातील नेते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटीसाठी दाखल होत आहेत। आज सकाळपासून जर बघितलं तर सुहास कांदे, गुलाबराव पाटील, त्याचबरोबर छगन भुजबळ हे सगळे नेते सागर बंगल्यावर दाखल झालेले पाहायला मिळाले। इंद्रनील नाईक देखील इथे दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर प्रत्येक पक्षाकडनं, प्रत्येक उमेदवाराकडनं मंत्रिपदासाठीची एक लॉबिंग सुरू झालेली आहे। त्याचबरोबरीने शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर हे नेते येत असल्याची माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी अजूनही मुख्यमंत्री कोण हे कुठल्याही पद्धतीने स्पष्टता तिन्ही पक्षांकडनं देण्यात आलेली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार हा जो संभ्रम आहे तो मात्र अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय प्रज्ञा सध्या। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।